Hello students, our today's topic is the cardiac cycle, that is part second of the cardiac cycle. In the previous lecture we have studied the cardiac cycle, that is part first. Okay, we have studied the basic, that is which are the events which are present into the cardiac cycle. So there are total 4 events. Okay, atrial systole, atrial diastole, ventricular systole and ventricular diastole. Okay, and the definition is the events associated with one heartbeat is called as the cardiac cycle. आणि ते इव्हेंट्स म्हणजे ते 4 इव्हेंट्स आहेत. ठीक आहे. आणि देन आपण डायग्राम बघितली, ऑरिकल टाइम पिरियड बघितला प्रत्येकाचा. ऑरिकलला सिस्टोलला किती लागतो, डायस्टोलला किती लागतोय, म्हणजे ऑरिकल असतील किंवा वेंट्रिकल असेल. कंबाईन डायग्राम बघितली, म्हणजे त्याने आपल्याला क्लिअर झालं की ऑरिकल सिस्टोल असताना वेंट्रिकल मध्ये काय होत असतं, वेंट्रिकल कोणत्या स्टेट मध्ये राहत आहे, वेंट्रिकुलर सिस्टोल असताना ऑरिकल मध्ये कोणती स्टेट आहे हे आपल्याला क्लिअर त्या ठिकाणी झालेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आजचा जो टॉपिक आहे दॅट इज दी पार्ट सेकंड. तर पार्ट सेकंड मध्ये आपल्याला तेच इव्हेंट्स बघायचे, पण मोर त्याचं डिस्क्रिप्शन बघायचं आपल्याला, त्याच्यामधले सब फेजेस आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट वन इज द वेंट्रिकुलर सिस्टोल. ठीक आहे. फर्स्ट वन काय, वेंट्रिकुलर सिस्टोल. सिस्टोल मीन्स कॉन्ट्रॅक्शन अँड डायस्टोल मीन्स रिलॅक्सेशन. हे आपण त्याही लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. बरोबर आहे. सो वेंट्रिकुलर सिस्टोल मीन्स वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन. दिस इज द इम्पॉर्टंट फेज. ठीक है, in this cardiac cycle, because this is the phase during which the ventricle pumps the blood, ठीक है, to the different body parts. ठीक है, means the right ventricle pumps the deoxygenated blood, ठीक है, to the lungs for the oxygenation process, and left ventricle pumps blood to the remaining body parts for the supply of oxygen and the nutrients. ठीक है. So that is why this phase is very important, ventricular systole. So this ventricular systole is divided into the 2 substages. That 2 substages are isometric contraction and the ejection period. ठीक है. कोणता आहे, isometric contraction and the ejection period. So now what is mean by the isometric contraction? Isometric contraction, आइसोमेट्रिक मीन्स काय होणार आहे, इक्वली ऑल द साइड्स ने काय होणार आहे, तो इक्वली कॉन्ट्रॅक्ट होत जाणार आहे. ठीक आहे. दॅट इज द आइसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन. सो व्हॉट हॅपन्स ड्यूरिंग द आइसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन? इन द कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे, वेंट्रिकल स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट. ऍज वेंट्रिकल स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट इट विल इन्क्रीजेस द प्रेशर इनसाइड द वेंट्रिकल्स. ठीक आहे. बघा, वेंट्रिकल जसे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतील तर काय होणार आहे, प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे इनसाइड द वेंट्रिकल. Now what will happen due to increase the pressure? Due to the increase the pressure, ठीक है, pressure start to increase आपण सांगितलंय. Due to that increase the pressure, the AV valves gets closed. AV valve means auriculoventricular valve gets closed. AV valve, auriculoventricular valve म्हणजे ऑरिकल आणि वेंट्रिकल मध्ये प्रेझेंट असणारे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये आपण बघितलं होतं की देयर इज द ट्रायकस्पिड valve ऑन द राइट साइड, that is in between the right auricle and right ventricle, and bicuspid valve in between the left auricle and left ventricle. ठीक है. So this AV valve gets closed. बघा काय होतील, AV valve क्लोज होणार आहे कारण वेंट्रिकल स्टार्ट झालाय टू कॉन्ट्रॅक्ट and due to increase that pressure blood can reverse back flow. ठीक आहे. ब्लडचा काय होऊ शकतो, रिव्हर्स फ्लो होऊ शकतो कुठे, इनटू द ऑरिकल, आणि ते प्रिव्हेंशन करण्याचं काम कोण करत असतं आपल्याला माहितीये, दॅट इज एव्ही वॉल्व. सो त्यामुळे काय होतात, एव्ही वॉल्व जे ते काय होऊन जातील, क्लोज होऊन जातील. त्याला आपल्याला माहितीये कॉर्डी टेंडन असतात जे त्याला सपोर्ट करून ठेवतात, पुल करून ठेवतात, त्याची रिव्हर्स बॅकवर्ड ओपनिंग होऊ देत नाही. कोणाची, एव्ही वॉल्वची. ठीक आहे. सो नाउ व्हॉट विल हॅपन ड्यू टू क्लोजिंग ऑफ दिस एव्ही वॉल्व? The first heart sound, ठीक आहे, will be produced due to the vibration. बघा, क्लोज होतं म्हणजे काय होतं, दोन्ही साईडचे कप्स ते काय होतात, क्लोज येतात, क्लोजिंग होतं म्हणजे, आणि त्यामुळे काय होतं, दोघांमध्ये व्हायब्रेशन प्रोड्यूस होतात. अँड ड्यू टू दॅट व्हायब्रेशन्स ऑफ द दॅट कप्स ऑफ द वॉल्स इट प्रोड्युसेस द हार्ट साऊंड, दॅट इज द फर्स्ट हार्ट साऊंड, द लब साऊंड. ठीक आहे, LUBB. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन इज लब. सो लब साऊंड इज हियर, दॅट इज S1 हार्ट साऊंड. ठीक आहे. इट मीन्स दॅट आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन मध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात, इम्पॉर्टंट आहे की लब साऊंड केव्हा ऐकू येणार आहे. ठीक आहे, 2 हार्ट साऊंड असतात मेन. ठीक आहे, लब अँड डब. त्या डब साऊंड पुढे येईल. सो लब साऊंड इज प्रोड्यूस ड्युरिंग द वेंट्रिकुलर सिस्टोल. ठीक आहे, कारण का आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन कशाचा फेज आहे, वेंट्रिकुलर सिस्टोलचा सब फेज आहे. सो इन आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन देयर इज अ लब साऊंड इज प्रोड्यूस. मग लब साऊंड कशामुळे प्रोड्यूस झाला? ड्यू टू द क्लोजिंग ऑफ AV valve.
ड्यू टू द क्लोजिंग ऑफ एव्ही वॉल. आता जेव्हा आपल्याला हे समजणार आहे की जर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले तर ब्लड कुठे जाणार आहे, रिस्पेक्टिव्ह काय म्हणतात आपल्याला व्हेसल्स मध्ये जाणार आहे. राईट व्हेंट्रिकल मधनं ब्लड कुठे जाणार आहे, पल्मनरी अॅओर्टा, आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधनं कुठे जाणार आहे, सिस्टेमिक अॅओर्टा मध्ये जाणार आहे. ठीक आहे. सो व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तेव्हा ब्लड कुठे जाऊ शकतं, ऑरिकल मध्ये बॅक जाऊ शकतं. ठीक आहे, रिव्हर्स फ्लो होऊ शकतो, आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय होतं, एव्ही वॉल क्लोज होत आहे इन द आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन फेज, अँड इट विल प्रोड्युसेस द फर्स्ट हार्ट साउंड दॅट इज द लव. ठीक आहे. नाउ नेक्स्ट फेज इन द ventricular systole is the ejection period. Is the ejection period. इजेक्शन पिरियड मध्ये काय होणार आहे, आता बघा व्हेंट्रिकल स्टार्ट झाले कॉन्ट्रॅक्ट व्हायला, त्यामुळे फर्दर कॉन्ट्रॅक्शन चालू असेल, अँड ड्यू टू विच प्रेशर फर्दर इन्क्रीजेस, आणि अजून प्रेशर आत इन्क्रीज होणार. प्रेशर इन्क्रीज झाल्याने काय होतं, इट विल कॉजेस द ओपनिंग ऑफ सेमिलुनार वॉल. आता सेमिलुनार वॉल कुठे प्रेझेंट आहे, सेमिलुनार वॉल आपल्याला माहिती आहे राईट व्हेंट्रिकल. बघा राईट व्हेंट्रिकल पासून काय होत असतं, पल्मनरी अॅओर्टा निघतो, बरोबर आहे. अँड पल्मनरी अॅओर्टा हॅव द सेमिलुनार वॉल, अँड अॅओर्टा जो सिस्टेमिक अॅओर्टा आहे, ठीक आहे, तिथे पण वॉल असतो, त्याला आपण सेमिलुनार वॉल म्हणतो. हे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये आपण स्टडी केलं होतं. सो दिस बोथ वॉल, ठीक आहे, गेट्स ओपन ड्यू टू इन्क्रीज इन प्रेशर. त्यामुळे काय होईल, हे जे असे वॉल असतात ते काय होऊन जातात, ओपन होऊन जातात. कारण काय रे, व्हेंट्रिकल मधनं खालून प्रेशर वाढलेले, ब्लडचा फ्लो वाढतो, बरोबर ना. कारण व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले की ते काय करतात, फोर्सफुली ब्लडला पंप करणार आहे, आणि त्या पंप फोर्समुळे काय होईल, त्या प्रेशरमुळे वॉल ओपन होतात. कोणते वॉल, एव्ही नॉट सॉरी सेमिलुनार वॉल, नॉट एव्ही वॉल. ठीक आहे. आणि ब्लड काय होईल, फोर्सफुली पंप केला जाईल इनटू द रिस्पेक्टिव्ह वेसल्स. मग रिस्पेक्टिव्ह वेसल्स म्हणजे कोणत्या, तर राईट व्हेंट्रिकल्स. ठीक आहे. फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल ब्लड एंटर्स इनटू द पल्मनरी अॅओर्टा, अँड दॅट पल्मनरी अॅओर्टा ट्रान्सपोर्ट दॅट ब्लड टू द लंग्स. ठीक आहे, फॉर द ऑक्सिजनेशन प्रोसेस. अँड लेफ्ट व्हेंट्रिकल पंप्स द ब्लड दॅट एंटर्स इनटू द सिस्टेमिक अॅओर्टा, and systemic aorta will supply that blood to the remaining all the body parts through the different arteries. ठीक है. So that is the first event, that is ventricular systole. That is important because due to this ventricular systole blood is transported to the different body parts. Clear? चला पुढचा नेक्स्ट आहे ventricular diastole. व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणजे काय होणार आहे, रिलॅक्सेशन. आता व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालेलं होतं, ब्लड गेलेले, आता काय होणार आहे, व्हेंट्रिकल स्टार्ट टू रिलॅक्स. द टाइम पिरियड फॉर व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन इज द 0.5 सेकंड, अँड टाइम पिरियड फॉर द व्हेंट्रिक्युलर सिस्टोल इज द 0.3 सेकंड. हे आपण ऑलरेडी कार्डियक सायकलच्या फर्स्ट पार्ट मध्ये बघितलंय, 0.3 सेकंड. ठीक आहे. सिस्टोल अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टोल लास्ट फॉर 0.5 सेकंड. सो ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल काय होणार आहे, व्हेंट्रिकल स्टार्ट टू रिलॅक्स. But this ventricular diastole is also divided into the three sub stages or phases, that is isometric relaxation, rapid inflow, and diastasis. काय होतं बघा, isometric relaxation, rapid inflow, and diastasis. So these are the three sub phases of the ventricular diastole. आता आयसोमेट्रिक रिलॅक्सेशन म्हणजे काय होईल, जसं आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन झालं तसं आयसोमेट्रिक रिलॅक्सेशन स्टार्ट होणार आहे. म्हणजे इक्वली काय होणार, सगळ्या साइडने व्हेंट्रिकल रिलॅक्स व्हायला स्टार्ट होईल, बरोबर आहे. आता ड्युरिंग द आयसोमेट्रिक रिलॅक्सेशन काय होईल बघा, ब्लड सगळं गेलेलं आहे अॉर्टामध्ये वगैरे. सो आयसोमेट्रिक रिलॅक्सेशन मध्ये काय होणार आहे, व्हेंट्रिकल स्टार्ट टू relax. Due to relaxation of the ventricle, pressure inside the ventricle decreases. प्रेशर काय होणार आहे, इनसाइड द व्हेंट्रिकल डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे. हे जे बघा आता इथे हे एव्ही वॉल होते, क्लोज झालेले होते ना, बरोबर ना, या व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले. आता काय होईल, हे स्टार्ट टू रिलॅक्स, व्हेंट्रिकल काय होतील, स्टार्ट टू रिलॅक्स. ठीक आहे. त्यामुळे हे प्रेशर जे प्रेशर इनसाइड द व्हेंट्रिकल डिक्रीजेस, प्रेशर इनसाइड द व्हेंट्रिकल डिक्रीजेस. ठीक आहे. जसं पुढे रिलॅक्सेशन होत जाईल, आयसोमेट्रिक रिलॅक्सेशन मध्ये प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं, बरोबर आहे. आता प्रेशर जसं डिक्रीज होईल बघा, व्हेंट्रिकल मधलं प्रेशर जसं डिक्रीज होईल तर काय, या व्हेंट्रिकल मधनं जे ब्लड गेलेलं होतं, कुठे गेलेलं होतं, अॅओर्टा, पल्मनरी अॅओर्टा आणि सिस्टेमिक अॅओर्टा मध्ये. ते काय होणार, त्या अॅओर्टा मधलं सिस्टेमिक अॅओर्टा ऍज वेल एज पल्मनरी अॅओर्टा मधलं प्रेशर हे जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू द व्हेंट्रिकल. बघा काय म्हणायचंय मला, आता सपोज दिस इज
the left ventricle, this is the right ventricle. सो आपल्याला माहिती आहे लेफ्ट वेंट्रिकल पासून काय निघतंय, लेफ्ट वेंट्रिकल पासून काय ओरिजिनेट होत आहे, एओर्टा, दॅट इज सिस्टेमिक एओर्टा, बरोबर आहे. आणि राईट वेंट्रिकल पासून काय होतंय आपल्याला माहिती आहे, राईट वेंट्रिकल पासून काय होतंय, पल्मोनरी एओर्टा, बरोबर आहे. जे दोन्ही लंग्स कडे जाणार आहे, इकडे एक जाईल आणि इकडे एक जाणार आहे, आर्टरी, पल्मोनरी आर्टरी, एक राईट लंगला आणि एक लेफ्ट लंगला. सो बघा आता काय झालं, ब्लड गेलेलं होतं, हे इथे गेलं, बरोबर आहे. इजेक्शन पिरियड मध्ये ब्लड गेलं, हे वॉल ओपन झाले होते, इथे सिंग्युलर वॉल असतात, बरोबर आहे. हे सिंग्युलर वॉल ओपन झालेले होते, बरोबर. थोडंसं मी मोठं दाखवतो, हे सिंग्युलर वॉल ओपन झालेले होते. तसंच याचा पण सिंग्युलर वॉल का झालेला असणार आहे, सिंग्युलर वॉल ओपन झालेला असणार आहे जेव्हा याने ब्लड पंप केलं होतं. हे कुठे झालं मी सांगतो आता, इजेक्शन पिरियड मध्ये, बरोबर आहे. कारण इथे आपण सांगितलं वॉल ओपन झाले. आता पुढे काय येतंय, रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन स्टार्ट झाल्यानंतर काय होईल, हे प्रेशर डिक्रीज होईल. मग आता इकडे जे ब्लड गेलेले आहे, बरोबर ना, त्यामुळे काय होतं, इथे प्रेशर जास्त आहे आता, बरोबर. कारण इकडे ब्लड गेलेले आहे आणि इथे प्रेशर कमी आहे. त्यामुळे काय होणार, देयर इज अ चान्सेस ऑफ रिव्हर्स बॅकवर्ड फ्लो. पुन्हा हे जे एओर्टा आहे, त्या एओर्टा मधलं ब्लड बॅक येऊ शकतं वेंट्रिकल मध्ये, पल्मोनरी एओर्टा मधलं बॅक येऊ शकतं. त्यामुळे काय होणार, जसं फर्दर प्रेशर डिक्रीज होतं इनटू द वेंट्रिकल, द सेल्युलर वॉल गेट्स क्लोज्ड. मग आता काय होईल, टू प्रिव्हेंट दिस बॅकवर्ड फ्लो, टू प्रिव्हेंट दिस बॅकवर्ड फ्लो, हे जे सेल्युलर वॉल ओपन झाले होते ते काय होतील, आता क्लोज होतील. दोन्ही साइडचे सेल्युलर वॉल आहे ते क्लोज होतील. सो दिस सेल्युलर वॉल, कोणते वॉल, सेल्युलर वॉल गेट्स क्लोज्ड. ठीक आहे. काय होते बघा, वेंट्रिकल स्टार्ट टू रिलॅक्स अँड ड्यू टू विच द प्रेशर डिक्रीजेस. त्यामुळे काय झालं, प्रेशर डिक्रीज झालं आणि प्रेशर डिक्रीज झाल्याने काय झालं, सेमिलुनार वॉल, कोणते वॉल, सेमिलुनार वॉल काय झाले, गेट्स क्लोज्ड. अँड ड्यू टू द क्लोजिंग ऑफ दिस सेमिलुनार वॉल द सेकंड हार्ट साउंड इज प्रोड्यूस्ड, दॅट इज द डब हार्ट साउंड. ठीक आहे. कोणता हार्ट साउंड आपल्याला येतो ऐकायला, दॅट इज डब हार्ट साउंड. दिस इज द S2 म्हणजे सेकंड हार्ट साउंड, दॅट इज द डब हार्ट साउंड. ठीक आहे. बघा, आइसोमेट्रिक रिलॅक्सेशन, ventricle start to relax due to which pressure decreases inside the ventricle as compared to the respective vessels, and due to which the seminal wall gets closed and it produces the second heart sound, that is the dub heart sound. Okay, so that is lub and dub. So when second heart sound, that is dub, is produced during the starting of ventricular systole, diastole. डब साउंड, दॅट इज सेकंड हार्ट साउंड कधी प्रोड्यूस होत आहे, ड्यूरिंग द स्टार्टिंग ऑफ रिलॅक्सेशन ऑफ द वेंट्रिकल और द स्टार्टिंग ऑफ वेंट्रिकुलर डायस्टोल. ठीक आहे. प्लीज रिमेंबर दिस पॉइंट, ह्याच्यावर 100% प्रश्न विचारले गेलेले. ठीक आहे ना. फर्स्ट हार्ट साउंड कधी ओपन होतो किंवा कशामुळे तयार होतो, तर एव्ही वॉल क्लोज झाल्यामुळे. सेकंड हार्ट साउंड डब कधी प्रोड्यूस होतो, ड्यू टू द क्लोजर ऑफ सेल्युलर वॉल, म्हणजे ज्यावेळी क्लोजिंग होणार आहे तेव्हा. क्लोजिंगच्या वेळेसच काय होतंय, कारण क्लोजिंगच्या वेळेस काय होतं, दोन्ही वॉल जे कप असतात त्या वॉलचे ते एकमेकांना वरती काय होतं, त्यांचं व्हायब्रेशन्स होतात. अँड ड्यू टू दॅट व्हायब्रेशन्स इट प्रोड्युसेस दी साऊंड. सो लब डब, दिस इज द हार्ट साऊंड. ठीक आहे. S1 आणि S2 आपण ज्याला म्हणतो, म्हणजे फर्स्ट हार्ट साऊंड अँड सेकंड हार्ट साऊंड. नाव सेकंड, आता पुढे काय होणार आहे, दॅट इज द रॅपिड इनफ्लो. आता रॅपिड इनफ्लो म्हणजे काय होतं बघा, आता रॅपिड इनफ्लो, वेंट्रिकल काय झालंय, रिलॅक्स झाले, बरोबर आहे. आता वेंट्रिकल काय होती, कम्प्लिटली रिलॅक्स होती. सो फर्दर प्रेशर डिक्रीजेस, आणि अजून काय होतं, वेंट्रिकल मधलं प्रेशर आहे ते डिक्रीज होईल. ठीक आहे. प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं, आणि ते अजून डिक्रीज झाल्यामुळे काय होतं, ऑरिकल मधनं जे ब्लड असतं ते काय होत असतं, पुन्हा कुठे येतं, इनटू द वेंट्रिकल मध्ये यायला लागतं. ठीक आहे. फ्रॉम द ऑरिकल ब्लड एंटर्स इनटू द वेंट्रिकल. फ्रॉम ऑरिकल ब्लड एंटर्स इनटू वेंट्रिकल. ठीक आहे. दॅट इज त्याला म्हणतो आपण रॅपिड इनफ्लो. म्हणजे काय होतं, तर प्रेशर कमी झाल्यामुळे आता काय होणार बघा, वेंट्रिकल मधलं प्रेशर कमी झालं. वेंट्रिकल मधलं प्रेशर कमी झाल्याने काय होतं, पुन्हा हे जे वॉल दॅट इज एव्ही वॉल ओपन होतात, आणि एव्ही वॉल ओपन झाल्याने ब्लड रॅपिडली कुठे फ्लो व्हायला लागतं,
into the respective ventricle. म्हणजे राईट ऑरिकल मधून ब्लड कुठे येणार आहे, राईट व्हेंट्रिकल मध्ये, आणि लेफ्ट व्हेंट्रिकल लेफ्ट ऑरिकल मधून ब्लड कुठे येणार आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. ठीक आहे. सो दॅट इज द रॅपिड इनफ्लो ऑफ द ब्लड, and this rapid inflow of the blood also produces the third heart sound. ठीक आहे. त्याला आपण S3 heart sound म्हणतो, जो नॉर्मली आपल्याला ऐकू येत नसतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे डायस्टॅसिस. डायस्टॅसिस म्हणजे असा पिरियड आहे बघा. आता काय होतंय, ऑरिकल मध्ये काय होतंय, ऑरिकलने ब्लड कुठे टाकलंय, व्हेंट्रिकल मध्ये. ठीक आहे. बट ऍट द सेम टाइम ऑरिकल रिलॅक्स झालेले आहेत, त्यामुळे काय होतं, आता ऑरिकल मध्ये काय होत असतं, ब्लड येत असतं. कारण आपण काय सांगितलं, ऑरिकल आर द रिसिव्हिंग चेंबर. बट डायस्टॅसिस प्रोसेस मध्ये काय होतं, इन दिस मुवमेंट जो रेट आहे, ठीक आहे, म्हणजे ब्लड ऑरिकल जे व्हेंट्रिकल मध्ये टाकतायत ब्लड, ठीक आहे, सो रिलीज करण्याचा रेट आणि रिसीव्ह करण्याचा रेट सेम असतो. म्हणजे ऑरिकल ज्या रेटला ब्लड रिसीव्ह करतायत त्याच रेटला ब्लड कुठे टाकतायत, व्हेंट्रिकल मध्ये टाकतायत. ठीक आहे. अँड ड्यू टू दिस इन दॅट और ऍट दॅट मुवमेंट ऑल द किंवा द प्रेशर इनसाइड द चेंबर, दॅट इज ऑल द चेंबर्स, ठीक आहे, दॅट इज बोथ ऑरिकल अँड व्हेंट्रिकल, कसं असतं, सर्वांमध्ये सारखं प्रेशर असतं. ठीक आहे. and due to which we call it as the relaxed state of the heart, that is complete relaxation. म्हणजे काय, प्रेशर काय असतं डायस्टेसिस मध्ये, प्रेशर इज सेम इन ऑल दी फोर चेंबर्स ऑफ हार्ट. सो दॅट इज वाय आपण त्याला कम्प्लीट काय म्हणणार, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. म्हणजे काय, फोर चेंबर सगळे काय कम्प्लीट रिलॅक्सेशन मध्ये आहेत, ज्याला आपण जॉईंट डायस्टोल म्हटलेलं होतं, बरोबर का नाही. दॅट इज द डायस्टॅसिस प्रोसेस. ठीक आहे. अँड नाउ द रिमेनिंग लास्ट इज द ऍट्रियल सिस्टोल अँड ऍट्रियल डायस्टोल. ठीक आहे. आता ऍट्रियल सिस्टोल झाल्याने काय होतं बघा, ऑरिकल मध्ये ब्लड येत होतं, ते काय होत होतं, एव्ही वॉल ओपन असल्यामुळे ऑरिकल मधून आलेलं त्या साईडला खाली व्हेंट्रिकल मध्ये जात होतं. ठीक आहे. सो आता काय होतं, फायनली ऍट्रियल सिस्टोल होतो, मीन्स ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतो, आणि ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं की इट पुशेस ब्लड इनटू व्हेंट्रिकल. म्हणजे ज्यावेळी ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, तर कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर काय होतं, रॅपिडली ब्लड काय केलं जातं, पुश केलं जातं. रिमेनिंग जे ब्लड असेल ऑरिकल मध्ये, कारण जेव्हा ते येत असतं तेव्हा कॉन्ट्रॅक्ट झालेले नसतात व्हेंट्रिकल ऑरिकल, त्यामुळे तेवढा अमाऊंट ऑफ ब्लड जात नाही. पण नंतर काय होतं, ऍट्रिया कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात, आणि ऍट्रिया कॉन्ट्रॅक्शन झालं की रिमेनिंग जे ब्लड आहे ते पूर्ण ब्लड काय जातं, खाली व्हेंट्रिकल्स मध्ये येत असतं रिस्पेक्टिव्ह. ठीक आहे. दॅट इज द ऍट्रियल सिस्टोल विच इज लास्ट फॉर ओनली 0.1 सेकंड. And last one is the atrial systole which is last for 0.7 second. हे आपण बघितले, means atria start to relax. काय होणार, atria start to relax, आणि रिलॅक्स झाल्यामुळे काय होणार आहे, प्रेशर डिक्रीज होतं, and again atria receives the blood from the वेन्स. आणि काय होतं, पुन्हा हे जे ऑरिकल आहे ते पुन्हा ब्लडने फिल केले जातात. सो दे रिसीव द ब्लड फ्रॉम द वेन्स, मीन्स राईट ऑरिकल रिसीव्स द ब्लड फ्रॉम द डिफरंट बॉडी पार्ट्स, दॅट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकल मध्ये येणार आहे, अँड लेफ्ट ऑरिकल रिसीव द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग, दॅट इज 4 पल्मोनरी वेन्स असतात, 2 पेअर ऑफ पल्मोनरी वेन्स आपण सांगतो. आणि ऑरिकल मध्ये काय होणार आहे, सुपिरियर व्हेना कावाकडनं अपर बॉडी पार्ट मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड, आणि इन्फिरियर व्हेना कॅवाने लोअर बॉडी पार्ट्स मधलं ब्लड आहे ते कुठे टाकलं जाणार आहे, राईट ऑरिकल मध्ये. ठीक आहे. सो दॅट इज द ऍट्रियल डायस्टोल. म्हणजे रिलॅक्सेशन होईल, त्या रिलॅक्सेशनच्या वेळेस काय होतं, फीड होतं. आता पुन्हा काय होणार, ब्लड कुठे गेलं होतं बघा, इथे रॅपिड इनफ्लो मध्ये व्हेंट्रिकल मध्ये गेलेलं होतं, पुन्हा व्हेंट्रिकल काय होतात, स्टार्ट, आणि ऍट्रियल सिस्टोल झाल्यावर कम्प्लिटली काय झाले, कम्प्लीट ब्लड हे कुठं पोअर्ड केले, व्हेंट्रिकल मध्ये केले. आता व्हेंट्रिकल फुल झाले, मग पुन्हा ही प्रोसेस स्टार्ट होईल, दॅट इज व्हेंट्रिक्युलर सिस्टम. आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन होईल. ठीक आहे. प्रेशर वाढेल, एव्ही वॉल क्लोज होतील, मग लव साऊंड प्रोड्यूस होतो, लगेच इजेक्शन पिरियड स्टार्ट होतो, प्रेशर वाढतं, सिम्युलर वॉल ओपन होतात, ब्लड रिस्पेक्टिव्ह वेसल्स मध्ये एंटर होतं, लगेच पुन्हा व्हेंट्रिकल 0.3 सेकंड साठी घडली प्रोसेस की
पुढे काय होणार आहे, डायस्टोल मध्ये जातो, मग रिलॅक्सेशन व्हायला लागतं, प्रेशर कमी होतं, त्यामुळे सेम्युलर वॉल क्लोज होतात अँड सेकंड हार्ट साऊंड डब्ल्यूज प्रोड्यूस होतो. मग पुढे रॅपिड इनफ्लो होतं, म्हणजे काय, फर्दर प्रेशर जे ते डिक्रीज होतं आणि ते प्रेशर खूप कमी असतं ऍज कम्पेअर टू ऑरिकल, आणि त्यामुळे ऑरिकलचं प्रेशर जास्त आहे ऑरिकल मध्ये, त्यामुळे ब्लड कुठे येणार आहे, ऑरिकल टू व्हेंट्रिकल जातं रॅपिडली. ठीक आहे. देन मग लास्ट येतं डायस्टेसिसच्या मध्ये, म्हणजे प्रेशर जे, कारण ऑरिकल ज्या रेटला ब्लड रिसीव्ह करत असतो त्याच रेटला तो कुठे टाकत असतो, व्हेंट्रिकल मध्ये टाकत असतो, आणि तो सेम असल्यामुळे काय होतं, सगळ्या ऑल द चेंबर जे हार्टचे त्याच्यामध्ये प्रेशर सेम असतं आणि त्यामुळे आपण त्याला डायस्टेसिस प्रोसेस म्हणतो. ठीक आहे. देन ऍट्रियल सिस्टोल, मग ऍट्रिया पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि रिमेनिंग जेवढं ब्लड असेल ऍट्रियामध्ये आलेलं ते सगळं तो व्हेंट्रिकल मध्ये टाकण्याचं काम करतो. दॅट इज दी इट पुशेस ब्लड इनटू द व्हेंट्रिकल, कम्प्लीट काम जातं, ब्लड टाकलं जातं. आणि मग पुन्हा ऍट्रियल पुन्हा डायस्टोल रिलॅक्सेशनला जाईल अँड ड्युरिंग रिलॅक्सेशन इट रिसीव्स द ब्लड फ्रॉम द वेन्स. राईट ऑरिकल रिसीव्स द ब्लड फ्रॉम दी काय म्हणतात आपल्याला सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा, अँड लेफ्ट ऑरिकल रिसीव्स द ब्लड from the four pulmonary veins, that is two pulmonary veins. ठीक है. So yes, that we completed the cardiac cycle topic. ठीक है. We have completed in the two parts, part 1, part 2. In the part 1, we have studied the basic concept, the definition of cardiac cycle, the time period of the different events, and the diagram of the different event, that is atrial ventricular separate contraction and the काम त्याला आपल्याला जॉईंट मध्ये बघितलं ऍट्रिया व्हेंट्रिकलचा आपण कम्पेअर करून. ठीक आहे. अँड सेकंड पार्ट आहे कार्डियक सायकलचा, त्यामध्ये इव्हेंट जे आपण ते डिटेल स्टडी केले, कोणता हार्ट साऊंड कधी प्रोड्यूस होतो, कोणती वॉल्व कधी क्लोज होत आहेत, ओपन होत आहेत, ते आपण यामध्ये स्टडी केलं. इथे एक राहिलं फक्त डायस्टेसिस प्रोसेस आहे. तर डायस्टेसिस प्रोसेस मध्ये काय होतंय बघा, एव्ही वॉल आहे ते ओपन असतात. ठीक आहे. अँड सेमिलुनार वॉल जे आहेत, सेमिलुनार वॉल ते क्लोज्ड असतात. ठीक आहे ना. कारण काय बघा ना, ब्लड काय होतंय, ऑरिकल मधनं ब्लड खाली येतच आहे ना, त्यामुळे ते काय राहतात, ओपनच राहतात, कंटिन्यू ब्लड खाली येणं चालूच असतं. डायस्टेसिस म्हणजे आपण सांगितलं ज्या रेटला ब्लड रिसीव्ह होतं त्याच रेटला ब्लड ऑरिकल मधनं कुठे जात असतं, व्हेंट्रिकल मध्ये जात असतं. ठीक आहे. त्यामुळे तिथे एव्ही वॉल ओपन असतात पण सेम्युलर वॉल क्लोज्ड असतात. ठीक आहे. So students, here we completed the cardiac cycle. In the next lecture, we will study the different volumes of the heart and then the difference between the heart sound. Thank you.